जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर 3 वाजता ड्यूटीवर आल्या पहिला ऑर्डर मंचुरियनचा आला। हातावर नक्शा बघा कसा बनलाय। ये हम होटल वालों के लिए कोई नई बात नहीं है, ये हमारे लिए रोज का ही है। क्यों मेरे जिगर दे छल्लो, सही कहा कि नहीं? तो चलो इस छोटे बड़े दुख दर्द पीड़ा को नज़रअंदाज करते हुए हम अपने काम की तरफ बढ़ते। आज मिजा तो सब अपना रेडी आहे। क्रिस्पी थोडा कम दिख रहा था, चला मग व्हेज क्रिस्पी बनवता। क्रिस्पीसाठी मशरूम आणि बेबीकॉर्न कापून घेतलं। बाकीचे व्हेजिटेबल्स सकाळी जे आला होता त्याने सर्व कापले होते। गोबी, पत्तागोबी, शिमला, गाजर हे सर्व त्याने कापलं। आपली व्हेज क्रिस्पीची कटिंग करून झाली बघा तयार। तर चला आता पोटिंग बनवतो। कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि पाणी ॲड करून पोटिंग बनवली। त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं, फेटून घेतलं। त्याला आता तेलामध्ये फ्राय करूता। क्रिस्पी फ्राय करण्यासाठी तेल पूर्ण गरम पाहिजे, उगाच हाताला चटके बसणार म्हणलो माय। ही व्हेज क्रिस्पी झाली बघा आपली तयार। त्यानंतर चिली पेस्ट पण नव्हतं आपल्याजवळ, चिली पेस्ट पण बनवावं लागेल। बाकी भावांनो, माझा ब्लॉग जर तुम्ही पहिल्या वेळेस पाहत असाल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या, कारण तुमचा भाऊ थोड्या दिवसामध्ये व्हायरल होणार आहे। मजाक करायला भाऊ, जमलं तर घ्या फॉलो करून। की आपला हेल्पर आला बघा ड्युटीवर, दलिंदर। त्याला चांगल्या प्रकारे मिक्स कर, काय 1 घंटा रोगन सोडेपर्यंत। तिथून जर हलणार आहे बेटा तर बघ मग काय सुट्ट्या मारतो, काय सुट्ट्या मारतो, सुट्ट्या वेडलीला भेटायला जातो काय वेडलीला। हे चिल्ली पेस्ट आपलं बनवून झालं बघा तयार। कसं उभाले मारायले बघा। हे जर गलतीनं हातावर उडालं तर कातडे काढते म्हणलो माय। सेटिंग लावून झाली बघा आपली तयार। आजच्यासाठी एवढंच भावांनो, जय महाराष्ट्र।